पुढे बघूया बातमी नागपूरमध्ये। नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाहीत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। नागपूर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्यानं मोबाईल आणि सिम ते घेणार नाहीत असं नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलं अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना देणार असल्याचं प्रशांत कोरटकरने म्हटलं होतं आणि याबाबतचा गुन्हा कोल्हापूर इथं दाखल असल्यानं कोरटकरचा मोबाईल आणि सिम कोल्हापूर पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे। तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अपशब्द संभाजीराजांच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे। त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला। पोलिसांसमोर तो गायब झाला का? अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरळलेला प्रशांत कोरटकर असो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं। काल परवा इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरनी एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी व्यक्त न करता माफी न मागता एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर जसा स्वतःला उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही। पुढे पोहत कमळाबाई हे पेंढारकरांचं नाटक जे ते आजही उपलब्ध आहे आणि यातून संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली असा आरोप जो आहे तो आमदार अमोल मिटकरींनी केला आहे। फक्त दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकात यावा अशी मागणी जी ती अमोल मिटकरींनी केली आहे। राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नावाची कादंबरी जी आजही विक्रीला उपलब्ध आहे। थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही यूट्यूबला दिसतं। यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे अशी विकृत पुस्तकं, अशी विकृत नाटकं, जसं विकिपीडियावरून KRKनी एक ट्विट व्हायरल केलं होतं आणि विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास होता, तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा, चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये। आणि थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, रायगडाला जेव्हा जाग येते, राजसन्यास सारख्या कादंबऱ्या ह्या कायमच्या हद्दपार व्हाव्या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा ही विनंती या अधिवेशनात मी जोर लावून धरणार आहे। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।